नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कधी कधी आपण अज्ञानातच सुख मानतो, परंतु आजच्या या बदलत्या युगात, बदलत्या तंत्रज्ञानात, या तंत्रज्ञानाबाबत अज्ञानी राहणं हे खरंच आपल्यासाठी धोकादायक असू शकतं. अज्ञानाचे बोल त्याचे इवलेसे मोल हे अगदी खरं आहे. म्हणूनच याचं गांभीर्य लक्षात घेऊन आजचा आपला विषय आहे सोशल नेटवर्किंग, वापर गैरवापर. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशीच तज्ञ व्यक्ती आज इथे आमंत्रित केली आहे, श्री अतुल काहते यांना. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्री अतुल काहते यांना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात 18 वर्षापेक्षाही जास्त अनुभव आहे. आयटीतच जायचंय, कहाणी फ्ल्यूची, वैद्यकशास्त्र, फेसबुक, स्टीव्ह जॉब्स, महामंतीच्या उंबरठ्यावर अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांना गुणवंत समाजसेवक पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार तसेच कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वयाच्या 12व्या वर्षापासून अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखनही सुरू केलेलं. त्यांच्याकडूनच आज आपण ह्या सोशल नेटवर्किंग बाबतचं ज्ञान वाढवून घेऊया. परंतु आपल्या कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 24908050, 24988050. मोबाईल बाहेरील प्रेक्षक 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे सोशल नेटवर्किंग, वापर गैरवापर. आणि मार्गदर्शन करत आहेत श्री अतुल काहते. खरं तर सर, आजचा जो आपला विषय आहे सोशल नेटवर्किंग, खरं तर खूप मोठा असा विषय आहे ज्याबाबत आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. कारण आजकाल आपला प्रत्येक क्षण आणि क्षण, प्रत्येक सेकंद आपण फक्त त्या इंटरनेट किंवा ह्या तंत्रज्ञानामध्ये गुरफटलोय. पण मुळात सोशल नेटवर्किंगची व्याख्या आपण कशी करू? सोशल नेटवर्किंगची अगदी सोपी व्याख्या आपल्याला करायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की माणसाला संवादाची भूक ही खूप आधीपासूनच अर्थात आहे. आणि इंटरनेट जेव्हा पहिल्यांदा आलं तर हे इंटरनेटचं माध्यम जे होतं ते पहिल्यांदा फक्त इंटरनेटकडून आपण काहीतरी माहिती घ्यावी अशा स्वरूपाचं होतं. आणि त्यानंतर त्याच्यात बदल होत गेले आणि माणसानी माणसाशी इंटरनेटमधून संपर्क साधावा यासाठीचं काहीतरी तंत्रज्ञान असलं पाहिजे असं त्याचं स्वरूप झालं. आणि त्याला आपण सोशल नेटवर्किंग असं अगदी सोप्या शब्दांमध्ये म्हणू शकतो. पण मग ही सोशल नेटवर्किंग कुणी आणि कशासाठी कधी वापरावं? खरं तर त्याचेही काही नियम आहेत ना? सोशल नेटवर्किंगची खरी संकल्पना ही माणसानी एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान अशी आहे. पण ही संकल्पना काळानुरूप बदलत गेली. याचं कारण असं की तंत्रज्ञानामध्ये सुद्धा अनेक सुधारणा होत गेल्या. लोकांच्या मनात त्यामुळे नवीन नवीन कल्पना जन्मल्या. म्हणजे लोकांना असं वाटायला लागलं की फक्त आपण एकमेकांना लिखित किंवा टेक्स्ट संदेश पाठवण्याऐवजी आपण एकमेकांना व्हिडिओ पाठवू शकतो का, किंवा आपण स्वतःचे फोटो काढून ते शेअर करू शकतो का, किंवा आपण सध्या काय वाचतोय, आपल्याला नवीन एखादी माहिती कळलीये ती आपण शेअर करू शकतो का, इतर लोकांचं काय चाललंय हे आपण समजून घेऊ शकतो का, किंवा इतर लोकांनी जे शेअर केलेलं आहे ते आपण दुसऱ्यांबरोबर आणखीन शेअर करू शकतो का. अशा सगळ्या संकल्पना याच्यामध्ये वाढत गेल्या. आणि याच्या वाढीमागचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं की स्मार्टफोन ही संकल्पना जन्मली. म्हणजे स्मार्टफोनचा अगदी थोडक्यात आपण त्याची व्याख्या सांगायची तर इंटरनेट, त्याबरोबर संगणक आणि त्याच्या जोडीला मोबाईल अशी तीनही साधनं एकत्र असलेलं एक यंत्र आणि त्याच्यामध्ये करमणुकीचाही समावेश, अशा 4 गोष्टी एकाच यंत्रामध्ये आल्यामुळे सोशल नेटवर्किंगसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. कारण या सगळ्या गोष्टी सोशल नेटवर्किंगसाठी लागतात आणि त्या या स्मार्टफोनमुळे जास्त वाढल्या. आणि असं हे या सोशल नेटवर्किंगचं आधुनिक स्वरूप आपण म्हणू शकतो. खरं, आपल्या प्रेक्षकांच्याही मनात अनेक प्रश्न आहेत. आपला पहिला प्रश्न आपण घेऊया. प्रकाश शिंदे आपल्याशी बोलतात, यवतमाळ मरून. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. मॅडम मला अतुल काहते सरांना एक प्रश्न विचारायचा होता.
हा विचारा. मॅडम, सोशल नेटवर्किंगवर जे व्हॉट्सअप वगैरे आहेत त्याच्यावर जे धार्मिक तेढ निर्माण करणारे समस्या आहेत करणारे, तर त्याच्यावर प्रतिबंध कसा काय घालू शकतो आपण? बरं, धन्यवाद. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे महत्त्वाचा आणि प्रश्न आहे, खरं. मला वाटतं आजच्या काळामध्ये याचं उत्तर शोधणं हे सगळ्यांच्या दृष्टीने खूप गरजेचं झालेलं आहे. याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय खरं म्हणजे असा आहे की अशा प्रकारचे जे संदेश येत राहतात तर हे संदेश एकतर आपण आपल्या नजरेत आले तर ते नुसते वाचावेत त्याचा अर्थ ते शेअर अजिबात करू नयेत, खरंय. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ते खरोखरच आक्षेपार्ह वाटले किंवा त्यामुळे धार्मिक किंवा इतर कुठल्याही बाबतीत त्याचा विध्वंसक अशा प्रकारे वापर होऊ शकतो असं आपल्या लक्षात आलं तर आपण सरळ त्याबाबतची माहिती ही नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यावी. अलीकडे सगळ्या पोलीस स्थानकांमध्ये सायबर गुन्हे किंवा एकूणच या सगळ्या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा बसवलेली असते किंवा त्यांच्याकडे त्यासाठीचे मार्गदर्शक असतात. त्याच्या जोडीला आपल्याला शक्य झालं तर ज्या ग्रुपकडून हे संदेश येत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ व्हॉट्सॲपवर, तर तिथे त्यांना विनंती करून अशा प्रकारचे संदेश प्रसारित केले जाऊ नयेत अशी विनंती सुद्धा आपण करू शकतो. आणि चौथी गोष्ट या बाबतीत आपण अशी करू शकतो की याबाबत जागरूकता निर्माण व्हावी. यासाठी आता तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय. तर एकूण आपल्या सगळ्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारची माहिती पसरवावी की अशा संदेशांसाठी हे माध्यम नाही. या 4-5 मार्गांनी मला वाटतं आपण यावर थोड्याफार प्रमाणात मात करू शकतो. हा, करू शकतो. कारण किती खरं आहे ना की आपण हे जसं मगाशी तुम्ही सांगितलं की सोशल नेटवर्किंग, पूर्वी आपण पत्र लिहत होतो किंवा त्यानंतर एक फोन किंवा पेजर ही होती, पण आता असं माध्यम झालं की इथली आपण इथे बसलोय, ही माहिती अगदी US किंवा कुठेही आउट ऑफ इंडिया आपण प्रत्येकाला लगेच संदेश जो काही आहे तो एका मिनिटाच्या आत देऊ शकतो. इतकं हे माध्यम प्रभावी आहे. खरं. पण त्याचा गैरवापरही तेवढ्याच प्रमाणात वाढलाय, नाही का? म्हणजे जशा तुम्ही सांगितलं की पोस्ट ती पूर्ण न वाचता किंवा त्याचा अर्थ समजून न घेता ते खरं काय खोटं काय आणि आपण धडाधड ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. काय सांगाल अजून? याच्या जोडीला मला असं म्हणावंसं वाटतं की माणसाच्या मनामध्ये कित्येकदा पूर्वग्रह असतात. म्हणजे सगळ्याच बाबतींमधली प्रत्येकाची मतं असतात. ही मतं आपण सर्वसामान्यपणे स्वतः पाशी ठेवतो किंवा आपण आपले मित्र, नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करतो आणि तिथे थांबतो. सोशल नेटवर्किंगमुळे काय झालंय की लोकांना असं वाटतं की आपल्याला जे वाटतं ते आपण खुलेपणाने सगळ्यांसमोर सांगावं. हे जरूर करावं, पण ते करत असताना एकूण सगळे जे कायदे आहेत, बंधनं आहेत, आपण त्यासाठीचे निकष समजून घेतले पाहिजेत की यामुळे काय घडू शकतं आणि कदाचित आपली मतं अनेक वेळा चुकीची सुद्धा असू शकतात. त्यामुळे समाजामध्ये किंवा लोकांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. सामाजिक, राजकीय किंवा अगदी सुरक्षेचे सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर हे कुठे आपल्या हातून होत नाहीये ना, कोणाचा अपमान होत नाहीये ना, कुठल्या विशिष्ट प्रकारच्या समाज किंवा जात किंवा इतर कुठल्याही प्रकारे आपल्या हातून भावना भडकवल्या जात नाहीयेत ना, किंवा एखादी वादग्रस्त घटना घडलेली असेल तर त्याविषयी एखादं आपण चुकीचं विधान तर करत नाही आहोत ना, हे सगळं आपण खूप नीटपणे सांभाळलं पाहिजे. हे माध्यम आहे हे खूप धोकादायक ठरू शकतं आणि त्याची असंख्य उदाहरणं आपण बघतो. आणि जे कायदे पण आहेत खरं तर आपण जे आहेत बंधनं, ती खरं तर आपल्या चांगल्यासाठीच आहे हे कुठेतरी त्यांना समजलं पाहिजे, नाही का? खरं. आणि त्याची काही उदाहरणं पण आहेत तुमच्याकडे? हो, म्हणजे अनेकदा असं घडलेलं आहे की एखादी घटना घडून गेल्यानंतर लोक त्याच्याविषयी अतिशय उथळपणे प्रतिक्रिया देतात. ती प्रतिक्रिया दिल्यानंतर काय घडू शकतं याचा त्यांना अंदाज नसतो. त्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया येत राहतात. अर्थातच परस्पर विरोधी मतं लोक व्यक्त करत राहतात. काही वेळेला समाजाच्या दृष्टीने घातक असलेल्या गोष्टी पोस्ट केल्या जातात, त्यांना लाईक केलं जातं, त्यामुळे कोणीतरी दुखावलं जातं आणि हे सगळं आपल्या लक्षात येत नाही की हे जाहीर आहे. म्हणजे उदाहरणार्थ फेसबुकवर आपण एखादी गोष्ट लिहितो तर ती सगळ्या जगासमोर येते याचं भान आपल्याला कित्येकदा राहत नाही. आणि याच्या जोडीला दुसरी गोष्ट अशी की सगळेच लोक चांगल्या हेतूनी या माध्यमांवर माहिती टाकतात असं नाही. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा मुद्दामच खोडसाळपणे या माध्यमांचा गैरवापर करणारे लोक अगदी सहजपणे अशी माहिती यावर टाकतात आणि ती माहिती आपण पुन्हा पुढे पसरवत नाही ना,
ही काळजी आपण खरं वैयक्तिकरित्या तर घेतली घेणं पाहिजे. गरजेचं आहे. खरंय. प्रवीण जोशी आपल्याशी बोलतायत नागपूरवरून. नमस्कार. विचारू का? हा, नमस्कार, बोला. मी प्रवीण जोशी बोलतोय नागपूरवरून. हं. हा, नमस्कार मॅडम. हा, तुमचा प्रश्न विचारा. मला सरांना हा प्रश्न विचारायचा आहे की मी माझा एखादा फेसबुकवर फोटो टाकलाय तर त्याची मला काही कॉपीराईट असेल का? एखाद्याने जर गैरवापर केलाय तर मी कसा क्लेम करणार की हा फोटो माझा आणि एखाद्याने गैरवापर केलाय? बरं. या मधला सर, एक हां. अतिशय महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो असा की कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवर जेव्हा आपण कुठलीही माहिती अपलोड करतो तर त्यावेळेला आपण जेव्हा उदाहरणार्थ फेसबुकवर आपला युजर आयडी तयार करतो तर त्याच वेळेला तिथे एक फॉर्म असतो. त्या फॉर्मवर आपण ऍक्सेप्ट असं पटकन म्हणतो, म्हणजे तिथे एक हो. चेकबॉक्स असतो, तो क्लिक करतो आणि आपण पुढे जातो. आणि आपल्या असं बरेचदा लक्षात येत नाही की त्यामधले जे सगळे तिथली जी कलमं असतात किंवा मुद्दे असतात त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं असतं की तुम्ही जे काही पोस्ट करताय ही सगळी आता फेसबुकची मालमत्ता असेल आणि त्यामुळे त्याच्यावर तुमचा कुठल्याही प्रकारे कॉपीराईट उरत नाही. तर अशा सगळ्या गोष्टी गुगलचं सर्च इंजिन वापरताना सुद्धा, जीमेल वापरत असताना किंवा या सगळ्या सोयी वापरत असताना आपली सगळी माहिती असते ती आपण जेव्हा सार्वजनिक करतो तर त्यावरचं आपलं नियंत्रण निघून जातं. हे आपण माहीत करून घेतलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन जर का आपल्याला एखाद्या माहितीचं खरंच कॉपीराईट ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण त्या चित्रामध्ये अलीकडे अशी तंत्रज्ञान आलेली आहेत की तिथे आपण सांगू शकतो की हे चित्र कॉपीराईट किंवा हा फोटो कॉपीराईट कायद्याच्या खाली मला ठेवायचा आहे आणि कुणीही त्याचा गैरवापर केल्याचं माझ्या लक्षात आलं तर मी त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला कायदेशीर रित्या त्याचा सल्ला घेऊन मग पुढची पावलं उचलली पाहिजेत. खूप गरजेचं आहे, नाही का? म्हणजे याच्यामध्ये आपण एक करू शकतो की काळजीपूर्वकच याचा वापर करणं हे खूप महत्वाचं आहे. खरं तर अतुलजी, आजकाल अनेक वेबसाईट्स आहेत, खूप वेबसाईट्स निघाल्यात. मग त्या वेबसाईट्सवर आपण आपली माहिती कशी टाकावी, कितपत टाकावी आणि त्याच्या काय म्हणजे खबरदारी घेणं गरजेचं आहे? ही सगळी माहिती टाकत असताना मला वाटतं आपण खूप काळजी घेतली पाहिजे. याचं कारण असं की आपण आपला साधारण स्वभाव असा असतो की फेसबुकवर आपण बघतो की आपले मित्रमैत्रिणी खूप माहिती टाकतायत किंवा खूप मजा करतायत. कोणीतरी सहलीला गेलंय, कोणीतरी हॉटेलमध्ये गेलंय, कोणीतरी आणखीन वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन स्वतःचं करून घेतं. आणि हे सगळं बघून आपल्याला असं वाटायला लागतं की आपलं आयुष्य अगदी रटाळ उदास असं चाललंय का काय. खरं म्हणजे याची काहीही गरज नसते आणि ते भान गमावून आपण विनाकारण आपल्याविषयीची खूप मोठ्या प्रमाणावरची माहिती तिथे टाकायला लागतो. म्हणजे याच्यामध्ये आपली जन्मतारीख, जन्मगाव, आवडीनिवडी, आपण सध्या कुठे आहोत, 2 दिवसांनी आपण गावाला जाणार आहोत का, आपण सध्या प्रवास करतोय, अशा प्रकारची असंख्य माहिती जवळपास क्षणाक्षणाला टाकली जाते आणि याचे खूप गैरवापर होऊ शकतात. म्हणजे 1-2 अगदी सोपी उदाहरणं सांगायची तर आपली जन्मतारीख फेसबुकवरून घेऊन कित्येकदा त्या जन्मतारखेचा वापर हा आपला दुसरा एखादा लॉक झालेला अकाउंट अनलॉक करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे उदाहरणार्थ फेसबुकवरची जन्मतारीख घेऊन ही जीमेल वरचा आपला अकाउंट लॉक झाला असेल तिथे आपल्याला तो सिक्रेट क्वेश्चन म्हणून असतो की तुमची जन्मतारीख काय आहे, तर तिथे ते वापरले जाते. अलीकडच्या काळात अशा घटना घडलेल्या आहेत की एखाद्या माणसाने समजा टाकलं की मी उद्या अमुक अमुक गावाला जातोय आणि मी 8 दिवस आता तिथे सहलीला चाललोय, तर त्या माणसाच्या घरावर दरोडा पडलेला आहे. आणि ही भारतामध्ये घडलेली उदाहरणं आहेत. ही फक्त 2 उदाहरणं मी तुम्हाला नमुना म्हणून सांगितली, पण अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी सातत्याने घडत असतात. म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गुन्हेगारी ही आता पारंपरिक स्वरूपाची न राहता ही सायबर गुन्हेगारी झालेली आहे आणि त्यामुळे स्वरूप वाढत चाललंय. खरं खरं सर, आपण याच्याशी अजून जाणून घेऊयात. पुष्पा भोसले आपल्याशी बोलतात गोरेगाववरून. नमस्कार. नमस्कार पुष्पाजी, बोला. हॅलो, नमस्कार प्रथम आपल्या दोघांनाही. सरांना मला प्रश्न असा विचारायचा होता, युट्यूबवरती ज्या व्हिडिओ टाकल्या जातात तर त्या फक्त युट्यूबवरच्या व्हिडिओवर एखाद्याचं करिअर होऊ शकतं का? आर्थिक दृष्ट्या ते त्याला म्हणजे नोकरी न करता त्याच्यामध्ये व्यवस्थित करिअर होऊ शकतं का? हा प्रश्न विचारायचा होता. बरं, धन्यवाद. खरं तर खूप वेगळा असा त्यांचा प्रश्न आहे, पण सर त्यांना मार्गदर्शन करू शकतो का आपण? कारण की युट्यूबवर व्हिडिओ टाकून त्यामध्ये एखाद्याचं करिअर होऊ शकतं का, की अर्थार्जन होऊ शकतं का? कारण आपण गैरवापर बोलतोय. गैरवापर तर आहेच, पण ह्याचा चांगला वापरही काही होऊ शकतो का?
नक्कीच हा प्रश्न खूप चांगला. म्हणजे युट्यूब हे तुम्ही एक उदाहरण म्हणून घेतलं, पण कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा वापर करून त्यातून अर्थार्जन करता येऊ शकतं का, तर याचं उत्तर हो हे अलीकडच्या काळामध्ये आहे. आता तुम्ही यूट्यूब बद्दल म्हणाल तर यूट्यूब हा फक्त व्हिडिओ शेअर करण्याचं साधन आहे. तर त्यामुळे आपल्यामधले असे काही कलागुण आहेत का की जे कलागुण आपण यूट्यूबवर दाखवले आणि त्यातून आपल्याला वेगळ्या प्रकारचा ब्रेक मिळाला, असं होऊ शकतं. फक्त यूट्यूबवर सातत्याने व्हिडिओ टाकत राहून त्यातून अर्थार्जन कितपत होऊ शकेल भारतामध्ये, याबद्दल मी थोडासा साशंक आहे. कदाचित भविष्यामध्ये हे घडू सुद्धा शकेल सध्या, कारण यूट्यूबवरचे बरेचसे व्हिडिओज हे फुकट असतात, सगळेच व्हिडिओज. काही व्हिडिओज हे पेड व्हिडिओ, म्हणजे ते बघण्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतील, अशा प्रकारची सोय यायची शक्यता आहे. ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अर्थार्जन करता येऊ शकेल कदाचित. पण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने दुसरं सांगायचं म्हणजे फेसबुक वर उदाहरणार्थ आपल्या व्यवसायाची जाहिरात करणं किंवा इंस्टाग्राम नावाचं जे फोटो शेअर करण्यासाठीचं जे माध्यम आहे त्याच्यावर आपल्या उत्पादनाची जाहिरात करणं, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्या कामाविषयीची माहिती देणं, असं अनेक लोक करतायत आणि याविषयी वर्तमानपत्रांमध्ये किंवा इतर माध्यमांमध्ये छापून सुद्धा येतं. तर त्यामुळे ही नवीन ट्रेंड आपण ज्याला म्हणू ती नक्कीच येतेय आणि भविष्यात काही वर्षांनी मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जास्त संधी उपलब्ध निश्चित होते. प्रेक्षकांचा फोन आपण घेऊया आधी. अरुणजी आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार अरुणजी, बोला. नमस्कार मॅडम, मी अरुण लोंगे बोलतोय सिल्लोडून. मला सरांना प्रश्न विचारायचा की फेसबुकच्या माध्यमातून काही जण आक्षेपार्ह पोस्ट टाकताना फ्रेंड लिस्ट मधील मित्रांना सुद्धा बिना परवानगी टॅग करतात. तर यामुळे समोरील व्यक्तीने टाकलेले पोस्ट आपल्याला आवडत नसतानाही थर्ड पार्टीला ते आपणही दोषी दिसतो. तर अनेक जणांकडे याकडे दुर्लक्ष होतं, कारण याविषयी अकाउंट उघडण्यापलीकडे प्रायव्हसी सेटिंग, जनरल सेटिंग, सिक्युरिटी अशा विविध सेटिंगची माहिती नसते आणि किचकट स्वरूपात असलेली माहिती फेसबुक मधील सेटिंग समजून घेण्याचाही अर्थ निर्माण होते. तर सेटिंग्स विषयी विशेषतः प्रामुख्याने सेटिंग्स विषयी जनजागृती व्हावी, सर्वसामान्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांना सेटिंग्स विषयी माहिती हवी. तर यासाठी जनजागृती म्हणून काय उपाययोजना कराव्या? धन्यवाद. खरं तर ह्यांचाही प्रश्न खरंच अरुणजींचा खरंच खूप छान आहे, कारण आजकाल आपण बोलतो की फेसबुक किंवा ही आवड आणि एक सवय झालेली आहे, पण त्यांची सेटिंग त्याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी सांगितले की एक्सेप्ट, आपण पटकन डोळे झाकून एक्सेप्ट करतो, पण बऱ्याच वेळा त्या सेटिंगची आम्हाला माहिती नसते आणि मग जसं आता ह्यांनी प्रश्न विचारला त्याप्रमाणे पुढे आपण गंभीर स्वरूपाचे काही धोके येऊ शकतात. काय करू शकतो त्यातून आपण? यासाठी मला असं वाटतं की दोन आपण उपाय करू शकतो. पहिला उपाय असा की तुम्ही जसं म्हणालात की फेसबुकच्या सेटिंग्सचा वापर करून कुठल्याही फोटोमध्ये किंवा कुठल्याही पोस्टमध्ये आपल्याला टॅग जरी केलेलं असलं तरी ती पोस्ट कुणाला दिसू शकते किंवा दिसू शकेल यासाठीचे तिथे त्याच्यासाठीचे ऑप्शन्स असतात. आपण असं सांगू शकतो की कुणीही मला टॅग केलं, दुर्दैवानी कोण आपल्याला टॅग करू शकतं किंवा करू शकत नाही यावर फेसबुकने काही निर्बंध घातलेला नाहीये. तर त्यामुळे टॅगिंग हे शक्य आहे, पण ते टॅगिंग केलेलं कुणाला दिसावं यासाठीचे निर्बंध आपल्याला घालता येतात. म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या सेटिंग्समध्ये असं म्हणू शकतो की मला जरी टॅग करण्यात आलं तरी ही पोस्ट फक्त मलाच दिसावी याचाच अर्थ कुणालाच दिसू नये, जोपर्यंत मी त्याची परवानगी देत नाही तोपर्यंत. हा पहिला उपाय. दुसरा उपाय असा की बरेच लोक काय करतात की फेसबुक हे नियमितपणे समजा आपण वापरत नसू तर काय होतं की आपण तो अकाउंट समजा एक आठवडाभर, 2 आठवडे किंवा महिनाभर उघडला नाही आणि त्या काळामध्ये कोणीतरी आपल्याला टॅग तिथे करून ठेवलेला असेल तर आपल्या ते निदर्शनाला येत नाही, आपल्याला समजतही नाही. तर त्यामुळे जर का आपण फेसबुक नियमितपणे वापरत नसू तर अशा वेळेला आपण आपला अकाउंट सरळ डिॲक्टिव्हेट करून ठेवावा. डिॲक्टिव्हेट केलेला अकाउंट हा बंद होत नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे फ्रेंड्स किंवा आपण ज्या आधी टाकलेल्या पोस्ट असतात त्या पोस्ट तशाच राहतात आणि आपल्याला जेव्हा पुन्हा फेसबुक वापरायचं असेल तर त्यावेळेला आपण पुन्हा तो अकाउंट ऍक्टिव्हेट करू शकतो. म्हणजे चक्क लॉग इन केल्यासारखं. आणि मधल्या काळामध्ये आपलं अकाउंट कोणाला दिसतच नाही, तर त्यामुळे आपल्या अकाउंटवर कोणाला तरी टॅगिंग करणं किंवा आपल्या वॉलवर पोस्ट करणं या सगळ्या गोष्टी अशक्य होऊन बसतात. मला असं वाटतं हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, नाही का? जसं डिॲक्टिव्हेट करणं तुम्ही सांगितलं, बऱ्याचदा असं होतं की जीमेल किंवा काही कामासाठी आपण ओपन केलेलं असतं आणि फार महिन्यानंतर त्याचा वापर होतो, पण त्यावेळेला हे अशा पद्धतीचं आपण डिॲक्टिव्हेट किंवा असे कोड तिथे करू शकतो. पण याची जनजागृती व्हायला पाहिजे, नाही का? थोडं त्याबद्दल काय सांगाल?
कसं आहे, हे सगळं तंत्रज्ञान इतक्या वेगाने येत आहे आणि त्याच्यामध्ये इतके बदल होत आहेत. म्हणजे काही वर्षांपूर्वी लोक ऑर्कुट वापरायचे आणि ऑर्कुटचं इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक फॅड पसरलं होतं. तर ते संपेपर्यंत फेसबुक आलं. फेसबुक संपता संपलं नाही, फेसबुक वाढतंय, पण फेसबुक वाढत असताना त्याच्या जोडीला व्हॉट्सअप आलं, त्याच्या जोडीला स्नॅपचॅट आलं, लिंक्डइन आलं. असे नवनवीन हे प्रकार सातत्याने येत असतात. तर त्यामुळे त्याविषयी समजून घेण्याआधीच या सगळ्याचा मारा आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. तर त्यामुळे हे सगळं वापरत असताना त्याविषयी थोडीशी जागरूकता बाळगणं, ते अगदी बेधडकपणे वापरायला सुरुवात न करता थोडं संयमित सुरुवातीला वापरून काय धोके दिसत आहेत, इतरांना काय अनुभव येत आहेत, या सगळ्याचा अंदाज घेऊन जर आपण ते वापरलं तर मला वाटतं जास्त सुरक्षित होईल. आणि त्याच्या जोडीला मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःविषयी शक्य तितकी कमी माहिती तिथे टाकावी. म्हणजे फक्त आवश्यक तीच माहिती टाकणं आणि थोडीशी गंमत किंवा व्यवसायाचा भाग म्हणून ती वापरणं, असं आपण केलं तर बरेच गैरप्रकार इथे थांबू शकतात. खरं तर मला असं वाटतं की आपणच आपल्यावर काही निर्बंध टाकून घेणं गरजेचं आहे, नाही का? कारण जर आपल्याला त्या तंत्राविषयी किंवा त्या गोष्टीविषयी एक तर पूर्ण माहिती असावी आणि जर माहिती नसेल तर हे जे काही नियम किंवा निर्बंध आहेत ते दुसऱ्यांनी आपल्याला हे करण्यासाठी आपणच आपल्यावरती एक रेषा ओढलेली बरी, नाही का? अतुलजी, आजकाल हॅकिंग आणि सोशल नेटवर्किंग ह्याचा एकमेकांशी कितपत संबंध आहे? खूप संबंध आहे. याचं कारण असं की मगाशी जे मी उदाहरण दिलं की फेसबुकवरून आपली जन्मतारीख घेऊन जीमेलचं अकाउंट हॅक करणं किंवा फेसबुकवर अनेकदा आपल्याला आकर्षक वाटतील असे व्हिडिओज तिथे येतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाला समजा कुठली तरी शारीरिक व्याधी असेल आणि ती दूर करायची असेल आणि नेमका तसा व्हिडिओ समोर येतो की हे तुम्ही दूर करू शकता, की आपण लगेच त्याच्यावर क्लिक करतो. किंवा एखादी सनसनाटी बातमी दाखवली जाते आणि आपण त्याच्यावर क्लिक करतो. तर हे जेव्हा आपण क्लिक करत असतो तर त्यावेळेला हे सगळे व्हिडिओज किंवा ही सगळी चित्र ही खोटी असतात आणि खरं म्हणजे आपल्या संगणकावर व्हायरसचा त्यातनं अटॅक बरेचदा होत असतो. आणि त्यामुळे आपल्या नकळत आपल्या सगळ्या फेसबुकच्या फ्रेंड्सच्या यादीमध्ये जे सगळे लोक आहेत त्यांच्या वॉल्सवर कुठलेही मेसेजेस जाणं किंवा आपला अकाउंट म्हणजे दुसरा जीमेलचा अकाउंट त्यातनं हॅक होणं किंवा आपल्या कम्प्युटरमधली माहिती चोरली जाणं, अशा अनेक गोष्टी त्यातनं घडू शकतात. याखेरीज सोशल नेटवर्किंगचा दुसरा गैरवापर म्हणजे आपला उदाहरणार्थ फेसबुकचा अकाउंट लॉक झालेला आहे असा आपल्याला एखादा फोन येऊ शकतो आणि तो अनलॉक करण्यासाठी अमुक अमुक माहिती सांगा आणि ती माहिती आपल्या कुठल्या तरी बँकिंग अकाउंटमधली माहिती असू शकते की त्या बँकचं आणि फेसबुकचं कुठेतरी नातं जोडलेलं आहे किंवा आपल्या जीमेल अकाउंट आणि फेसबुकचं नातं जोडलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे फेसबुकच्या माध्यमातून आपली भलतीच माहिती हॅक होऊ शकते आणि आपलं नुकसान होऊ शकतं. खरं तर मला असं वाटतं की आपण हाही एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांसमोर आता देऊया की अशा प्रकारची कुठलीही माहिती न देणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? अतुलजी, तुम्ही बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि सगळी पुस्तकं ही आपल्या विषयाशी निगडित आहेत. पण तत्पूर्वी आपण एक फोन कॉल घेऊया. हॅलो, शुभदा आपल्याशी बोलतात नवी मुंबईवरून. नमस्कार. हा, नमस्कार. हा हा, नमस्कार. मी शुभदा सुनगडकर बोलते. बोला. म्हणजे माझा मुलगा 10वीला आहे, पण व्हॉट्सअप आणि फेसबुक ह्याचा यूज खूप करतो तो. मग त्याच्यामुळे हे होतं, म्हणजे खूप अभ्यासा वगैरे इफेक्ट खूप होतो त्याचा. मग त्याच्यासाठी म्हणजे काही हे आहे का, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी? बरं, धन्यवाद. खरं तर हा प्रश्न फक्त शुभदाजींचा नाही आहे, तर आपल्या असंख्य प्रेक्षकांचा, आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे की आजकाल मुलं त्यांना हे तंत्रज्ञान कसं वापरावं ह्याची माहिती देण्याची गरज पडतच नाही, इतकी ती फास्ट झालेली आहेत. तर तसं त्यांना काय मार्गदर्शन करू शकतो की त्यांना कसं कंट्रोलमध्ये आणू शकतो आपण थोडं? खरंय, हा प्रश्न तुम्ही जसं म्हणालात तसं अक्षरशः घरोघरी आता जाऊन पोहोचलेला आहे आणि या प्रश्नावरचं माझ्या मते एकमेव उत्तर असं आहे की आपण जसं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये यासाठी त्यावर घरात बंधनं घालून घेतो, तर तशी बंधनं सगळ्यांनी घालून घेतली पाहिजेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की ही बंधनं घालून घेत असताना त्या मुलाला विश्वासात घेतलं पाहिजे. म्हणजे असं करता कामा नये की तू हे वापरलंस तर बघ, अशा प्रकारची भाषा न वापरता त्यातले फायदे तोटे नीटपणे समजावून सांगून
आणि आपल्या घरामध्ये जे योग्य वाटतं त्यानुसार बंधनं घालून, म्हणजे उदाहरणार्थ आठवड्यातून एकच दिवस 1 तास किंवा दररोज अर्धा तास जे आपल्याला योग्य वाटत असेल त्या प्रकारे या माध्यमांचा वापर तू केला पाहिजे असं त्याला पटवून देणं हे माझ्या मते गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन काही मानसोपचार तज्ज्ञ तर आता असं सांगतात की प्रत्येक माणसाने आता टेक्नॉलॉजी डाएट करणं गरजेचं झालंय. म्हणजे एका ठराविक वेळेनंतर किंवा काळानंतर हे तंत्रज्ञान वापरायचंच नाही. म्हणजे उदाहरणार्थ काही मानसोपचार तज्ज्ञ असं सांगतात की रात्री झोपायच्या वेळेला सगळे फोन बंद करून किंवा सायलेंटवर ठेवून ते आपल्या घराच्या एका ठराविक ठिकाणी ठेवून द्यायचे रात्री 9 वाजता 10 वाजता जी आपली वेळ ठरलेली असेल आणि सकाळपर्यंत त्याला कुणीही हात लावायचा नाही. म्हणजे फक्त इमर्जन्सीसाठी आपली जी काही दुसरी सोय असेल ती करून ठेवावी. अशा प्रकारची वैयक्तिक आणि कौटुंबिक बंधनं घालून घेणं हाच माझ्या मते याच्यावर उपाय आहे. कारण नाहीतर मुलांना असं वाटतं की इतर सगळे आपले मित्र हे वापरतात, मग आपल्याला ते का मिळत नाही. तर हे त्यांना आपण समजून सांगितलं तर ते बरेचदा पटतं असं अनुभवातून दिसून आलं. त्यातून एकही मार्ग निघू शकतो. अगदी खरं आहे. फ्रँक आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार, फ्रँकशी बोला. नमस्कार सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही हॅलो. हा बोला. तुम्ही मला सांगितलं तुम्ही फेसबुक डिॲक्टिव्हेट करू शकता. त्याहीपेक्षा जास्त मला हे विचारायचं ते डिलीट करू शकतो का आपण अकाउंट आपल्या फेसबुकवर? बरं, धन्यवाद सर. फेसबुकवरचं अकाउंट आपण डिॲक्टिव्हेट करण्यापेक्षा डिलीट करू शकता का, त्यांना काय सांगाल? हो, डिॲक्टिव्हेट आणि डिलीट या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. डिॲक्टिव्हेट हे आपण तात्पुरतं आपण फेसबुकवरनं निघून जाणं असतं, तर डिलीट हे कायमसाठी फेसबुक सोडून जाणं असतं. आणि जरी आपण आपला अकाउंट डिलीट करण्याची सोय फेसबुकमध्ये असते, डिलीट केल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्याला समजा 1-2 महिन्यांनी असं वाटलं की आपण एवढं डिलीट करण्याची काही गरज नव्हती, तर फेसबुकमध्ये पुन्हा आधीच्या आपण वापराच्या वेळेला जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये परत येण्याची सुद्धा सोय असते. म्हणजे पुन्हा आपण फेसबुकवर गेलो आणि आपण आपला आयडी आणि पासवर्ड टाकला की तो आपल्याला विचारतो की तुम्ही तुमचा अकाउंट डिलीट केला होता, तर आता तुम्हाला ते पुन्हा वापरायचं आहे का? आणि आपण तिथे फक्त हो म्हटलं की आपल्याला पुन्हा फेसबुक आहे त्या प्रकारे आधीसारखं वापरता येतं. पण अर्थातच आपल्याला ते नको असेल आणि आपण ते कायमसाठी डिलीट केलेलं असेल तर तो अकाउंट तसाच डिलीटेड अवस्थेमध्ये राहतो. खरं म्हणजे याच्याविषयी फक्त माहिती करून घेणं हे खूप गरजेचं, नाही का? आपल्या प्रेक्षकांचा फोन घेण्यापूर्वी आपण एका प्रश्नावर होतं की तुम्ही बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांविषयी आणि सगळी पुस्तकं ही आपल्या विषयाशी निगडीत आहेत, त्याविषयी आम्हाला सांगा ना. हो, या विषयाशी निगडीत असलेलं एक पहिलं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकाविषयी मी असं सांगेन की आपल्याला आत्ता जे उदाहरणार्थ अनेक प्रश्न पडत आहेत की इंटरनेट वापरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, ईमेल मध्ये काय धोके असू शकतात, फिशिंग म्हणजे काय असतं, आपल्याला लॉटरी लागल्याची अनेकदा ईमेल येते किंवा आपली आर्थिक फसवणूक झाली असं आपल्याला वाटतं किंवा आपण इतरांचे अनुभव ऐकतो. हे सगळं इंटरनेट वापरण्यातील जे धोके असतात तर ते धोके टाळण्यासाठीचं मार्गदर्शन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याची असंख्य उदाहरणं दिलेली आहेत आणि प्रत्येक माणसाने ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याचं थोडंसं त्याच्यामध्ये विवेचन आहे. दुसरं जे पुस्तक आहे तर ते या सगळ्या क्षेत्राची भारतामधली वाटचाल नक्की कशी झाली, कुठून झाली, त्याची पाळंमुळं कशी रचली गेली आणि आता त्याची अवस्था काय आहे आणि इथून पुढे काय घडण्याची शक्यता आहे, या सगळ्याचं विवेचन हे केवळ आयटीतच या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप पूर्वीच्या काळापासून अगदी होमी भाभांच्या आणि नेहरूंच्या काळापासून आयटीची सुरुवात कशी झाली याची रंजक माहिती त्याच्यात दिलेली आहे. आणि तिसरं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये मोबाईल फोन की ज्याच्याशिवाय अनेक लोकांना आता जगणं जवळपास अशक्य झालंय, तर त्याची सुरुवात ही कशी झाली, यामागचं तंत्रज्ञान काय होतं, हा खूप मनोरंजक खरं म्हणजे इतिहास आहे. हा इतिहास, त्यामधले शास्त्रज्ञ, त्यातल्या घडामोडी, त्यामधलं संशोधन आणि आजची त्याची अवस्था आणि इथून पुढे काय घडण्याची शक्यता आहे याचं विवेचन हे तिसऱ्या पुस्तकामध्ये. अरे खरंच म्हणजे तिन्ही पुस्तकं हे आपल्या सोशल नेटवर्किंग ह्या विषयाशी संलग्न आहेत. जसं सर तुम्ही पहिलं पुस्तक जे तुम्ही सांगितलं की इंटरनेटमधील धोके टाळण्यासाठी, तर खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं नाही की आपल्याला बरेच फेक ईमेल येतात आणि ते ईमेल आपण उत्सुकतेपोटी त्याच्यावर क्लिक करतो आणि त्यामुळे आपली माहिती तिकडे
किंवा आपला डेटा तिकडे ट्रान्सफर होतो, हे धोकेही बरेच असतात नाही का? त्याविषयी मार्गदर्शन करा ना. हो, आपल्याला अनेकदा अशा खूप आकर्षक ईमेल्स येतात की आपल्याला कुठली तरी ब्रिटिश लॉटरी लागली आहे आणि 5,000 पाउंड किंवा 50,000 पाउंड आपल्याला मिळणार आहेत, किंवा नायजेरियामध्ये एक कोणीतरी राजा तिथला आता दिवंगत झाला आणि त्याच्या मुलांनी खूप अडचणीत असल्यामुळे आपली मदत मागितली आहे आणि आपल्याला कुठल्या तरी बँकेत पैसे भरायला सांगितलेत आणि ते जर आपण भरले तर मग आपल्याला त्या राजाच्या संपत्तीमधला वाटा मिळणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला आकर्षून घेणाऱ्या असतात आणि अशी कुठलीही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जी प्रत्यक्ष आयुष्यात रस्त्यावर एखाद्या माणसाने भेटून सांगितलं तर ती खोटी वाटेल, तर ती इंटरनेटवर सुद्धा खोटीच असते, हे भान आपण गमावून बसतो. तर त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारची ईमेल आली तर त्याकडे सरळ दुर्लक्ष करणं, ते अजिबात न उघडणं, विशेषतः त्याच्यामध्ये काही फाईल्स अटॅच केलेल्या असतील तर त्या अजिबात न उघडणं हा त्यावरचा सगळ्यात चांगला उपाय असतो. आणि दुसरा एक अतिशय धोकादायक प्रकार अनेकदा असा घडतो की आपल्याला एक ईमेल येते आपल्या परिचयातल्या माणसाची, आपला मित्र नातेवाईक वगैरे, की मी कुठल्या तरी परदेशात गेलेलो आहे आणि तिथे अचानक अडचणीत सापडलोय, माझं सगळं सामान चोरीला गेलंय, पासपोर्ट चोरीला गेलाय, पैसे माझ्याकडचे संपलेत, तर कृपा करून ठराविक बँकेच्या या खात्यामध्ये हे पैसे भरा. आता ही ईमेल जी आलेली असते ती त्या माणसाच्या ईमेल आयडी वरूनच आलेली असते आणि त्यामुळे आपला पटकन त्याच्यावर विश्वास बसतो. तर अशा वेळेला त्या माणसाशी प्रत्यक्ष संपर्क साधल्याशिवाय आपल्याला कितीही त्या माणसाला पटकन मदत करावीशी वाटत असली तरीही प्रत्यक्ष संपर्क साधल्याशिवाय अशा प्रकारचं कुठलंही पाऊल उचलू नये. याचं कारण असं की कुणीही कुठल्याही ईमेल आयडी वरून आपल्याला ईमेल पाठवू शकतं. उदाहरणार्थ मी आता या क्षणी माझ्याकडे समजा इंटरनेट असेल तर मी जगातल्या कुठल्याही माणसाच्या नावानी कुणालाही ईमेल पाठवू शकतो. अशा प्रकारचं ईमेलचं तंत्रज्ञान आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे मुख्य म्हणजे त्या आकर्षणाला बळी न पडणं हे खूप महत्वाचं आहे नाही का? आपल्याला स्नेहा परांजपे आपल्याशी बोलतात गोराईवरून. नमस्कार. विचारू? हा बोला स्नेहाजी. हा हॅलो. हा मला असं विचारायचंय की हल्ली नेट बँकिंग कॉमन झालेलं आहे, तर त्याच्यावरनं आपण वेगवेगळ्या गोष्टींची बिलं पे करतो किंवा ऑनलाईन खरेदी वगैरे पण करतो आणि रेग्युलर जर कोणी एखादा असं त्याचा वापर करत असेल तर ते कोणी लक्षात घेऊन अकाउंट हॅक केलं तर त्याच्याबद्दल पुढे काय कंप्लेंट करता येईल? आणि दुसरं असं की आता आपण नवीन 10वीची मुलं पास झाली म्हणून त्यांना एखादा छान मोबाईल नवीन घेऊन देतो, तर एक हातोहात फसवण्याची सवय असते लोकांना की अरे वा तुझा नवीन मोबाईल का दाखव बरं जरा, असं करून कोणी एखाद्याचा घेतला आणि त्याच्यावरनं काही रॉंग मेसेज किंवा काही रॉंग फोटो कोणी सेंड केले तर ओरिजिनल मालक म्हणून तो प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. तर त्यावेळी कुठे कंप्लेंट करायची किंवा काय करता येईल असं, किंवा ते कसं ओळखायचं असं? बरं, धन्यवाद. खरं तर स्नेहाजींनी पहिला जो प्रश्न विचारला तो खरंच खूप महत्वाचा आहे, कारण आजकाल आपली बदलती जीवनशैली आहे. आपण घरात बसूनच सगळी बिलं पे करतो. इव्हन आजकाल शॉपिंग काय भाज्यांची खरेदी सुद्धा ऑनलाईन केली जाते, इतकं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. त्यावेळी जसं त्यांनी सांगितलं की आपला जो कोड कोणी हाईक करू शकतं का, या संदर्भामध्ये आपण 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की इंटरनेटच्या व्यवहारांमधला सगळ्यात त्यातल्या त्यात सुरक्षित व्यवहार जो असतो तर तो इंटरनेट बँकिंगच्या ऐवजी क्रेडिट कार्डचा असतो. याचं कारण असं की क्रेडिट कार्डचा वापर करून आपण समजा एखादी गोष्ट इंटरनेटवरनं विकत घेतली आणि समजा त्याच्यामध्ये काही फ्रॉड किंवा एखादा गुन्हा घडल्याचं लक्षात आलं तर त्या गुन्ह्याची जबाबदारी ही आपल्यावर न येता आधी बँकेवर येते. जर का ते बँकेच्या खात्यात न झालेलं असेल तर ती जबाबदारी आपल्यावर येते. हा एक महत्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की इंटरनेट बँकिंग हे सुरक्षित असतं का, तर ते 100% सुरक्षित असतं. आपल्याकडच्या सगळ्या बँकांच्या सगळ्या वेबसाईट्स या अतिशय सुरक्षित असतात, त्यावरून सगळे व्यवहार करायला काहीही हरकत नाही. फक्त त्याच्यामध्ये 2-3 प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या संगणकावरून किंवा मोबाईलवरून हे सगळं ऍक्सेस करत असू तो आपला स्वतःचा संगणक असला पाहिजे, आपल्या नियंत्रणाखाली तो असला पाहिजे. त्यानंतर आपण मोबाईलवरून समजा स्मार्टफोनवरून इंटरनेट बँकिंग करत असू तर तिथे आपण आपला पासवर्ड तर ठेवत नाहीये ना, किंवा तो सगळा सेशन संपल्यानंतर लॉग आउट करतोय ना, याचं भान राखलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या संगणकावर अगदी अद्ययावत हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असलं पाहिजे. ते कुठल्या कंपनीचं याला महत्व नाही, पण ते चांगल्या प्रकारचं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असलं पाहिजे. चौथी गोष्ट,
सायबर कॅफेमधून किंवा कुठल्याही अपरिचित ठिकाणावरून आपण अशा प्रकारचे व्यवहार अजिबात करू नयेत. ते पूर्णपणे टाळले पाहिजेत. आणि तुमचा दुसरा जो प्रश्न आहे की समजा लहान मुलाकडचा मोबाईल घेऊन कोणी त्याच्यावरनं काही चुकीचे मेसेजेस पाठवले तर त्याचं उत्तर होकारार्थी आहे. याचा अर्थ असा की त्याची जबाबदारी ही आपल्यावर येऊ शकते. तर यामुळे अशा प्रकारची सगळी जी माध्यमं आहेत ती मुलांच्या हातात देण्यापूर्वी आपण या सगळ्या गोष्टींची खातरजमा केली पाहिजे की त्याच्यावरून काय संदेश जाऊ शकतात, त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आणि ते परिणाम होणार असतील तर निदान त्या प्रकारची ॲप्लिकेशन्स त्या मोबाईलवर नसावीत. उदाहरणार्थ समजा मुलाला फोन द्यायचाच असेल तर आणि आपल्याला असा धोका वाटतोय तर त्या मुलाच्या हातात स्मार्टफोन देऊ नये. म्हणजे संदेश आपल्यापर्यंत पोहोचावेत, तो त्या मुलाला आपल्याशी केव्हाही संपर्क साधता यावा यासाठी तो मोबाईल असेल तर तो साधा फोन असू शकतो, तो स्मार्टफोन देण्याची गरज नाही. पण समजा स्मार्टफोनच द्यायचा असेल तर मग मुलाला या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा त्या मुलावर आपण दिली पाहिजे. खरं, अगदी खरं. म्हणजे त्यालाही त्यातले धोके काय आहेत हे कळणं खूप गरजेचं आहे. श्रीकांत जाधव आपल्याशी बोलतात रत्नागिरीवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, बोला. हा सर, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की तरुणांमध्ये आत्ताच्या घडीला जे सोशल मीडियाचं जे आकर्षण आहे ते कमी करण्यासाठी आणि त्याच्याच बाजूने वाचनाचं प्रमाण वाढवण्यासाठी आजच्या वेळेला सगळ्यात चांगले उपाय आपल्याला कोणत्या प्रकारे करता येऊ शकतात याबद्दल मला थोडीशी माहिती पाहिजे होती. धन्यवाद. खूप छान आणि माझ्या अगदी जिव्हाळ्याचा खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारलायत. मला असं वाटतं की याची सुरुवात ही त्या कुटुंबापासून झाली पाहिजे. याचं कारण असं की आजूबाजूचं जग आपण बघितलं आणि प्रत्येक घराघरामध्ये सातत्याने लोक जर का या माध्यमांचा वापर करताना आपल्याला दिसले, आपले मित्रही तेच करताना दिसले, तर स्वाभाविकपणे कुठल्याही मुलामुलीला असं वाटणं अगदी सहज स्वाभाविक आहे की मी सुद्धा तेच केलं पाहिजे. तर हे टाळण्यासाठी आधीच्या एका प्रश्नाला जसं उत्तर दिलं होतं की टेक्नॉलॉजी डाएट घालून देणं, म्हणजे अगदीच त्याचा वापर अजिबात करू नका असं म्हणू नका, पण तो मर्यादित ठेवला पाहिजे. आणि यापेक्षा आणखीन अनेक गोष्टी करण्यासारख्या असतात. त्याच्या जोडीला विशेषतः लहान आणि तरुण वयामध्ये वाचनाचं जे महत्त्व आहे की वाचन केल्याशिवाय आपल्याला अनेक नवीन अभ्यास आणि अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी कळणार नाहीत, आपली खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही, आपण समृद्ध होणार नाही, हे त्या मुलामुलींच्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे. आणि याची सुरुवात मी म्हणेन की पालकांपासून होते. जर का पालकांच्या हातातच सातत्याने ही सोशल नेटवर्किंगची आयुधं असतील आणि पालकच त्यामध्ये सातत्याने गुंतलेले असतील तर मुलांना तेच दृश्य घरी दिसणार आहे, तेच दृश्य शाळांमध्ये कॉलेजमध्ये दिसणार आहे. तर त्यामुळे एकूण समाजाने याचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांना आपण जे सांगतो, आपण जसं इतर बाबतींमध्ये म्हणतो तसं याही बाबतीमध्ये आपण स्वतः ते करत असू तर मुलं ते आपोआप स्वीकारतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे, अनेक लोकांशी बोलल्यानंतरचाही अनुभव आहे. तर अशा प्रकारची मतं ज्या लोकांची असतात तर त्यांनी ती आग्रहाने आपापल्या घरी राबवणं आणि इतरांना सांगणं हे माझ्या मते सहज करण्यासारखं आहे. खरं तर सर हा विषय आपला एवढा मोठा आहे. सोशल नेटवर्किंग हल्ली महिलांपासून मुलींपर्यंत सगळेच त्याचा वापर करतात, पण स्पेशली मुलींनी आणि महिलांनी ह्याचा वापर करताना काय काळजी घेणं आणि कितपत काळजी घेणं गरजेचं आहे? खूपच जागरूक माझ्या मते राहिलं पाहिजे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी येतात. पहिली गोष्ट अशी की एकूण सगळ्यांनीच आणि खास करून मुलींनी आणि महिलांनी आपल्याविषयीची शक्य तितकी कमी माहिती या सगळ्या माध्यमांवर द्यावी असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः स्वतःची छायाचित्र, फोटो, स्वतःचे व्हिडिओज किंवा स्वतःबद्दलची इतर सगळी जी माहिती असते, खाजगी स्वरूपाची असू शकेल किंवा आपली कौटुंबिक स्वरूपाची असू शकेल, ही शक्य तितकी कमी द्यावी. जी माहिती आपण देऊ ती माहिती फक्त ज्या लोकांना ती माहिती दिसेल अशा प्रकारच्या लोकांपुरतीच मर्यादित राहावी. यासाठीची सगळी सेटिंग्ज असतात, त्या सगळ्या सेटिंग्जचा वापर करावा. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येकाला फेसबुकवर किंवा इतर सगळ्या माध्यमांवर ठरवता येतं की जी माहिती मी टाकतोय किंवा टाकतीये ती माहिती कुणाला दिसावी, ते माझे फ्रेंड्स आहेत त्यांनाच दिसावी का सगळ्यांनाच दिसावी. तर ही सगळी सेटिंग्ज काळजीपूर्वकरित्या वापरावीत. याशिवाय आपण कित्येकदा असं बघतो की आपण न लिहिलेली माहिती सुद्धा आपल्या नावावर अनेकदा दिली जाते. तर असं होत नाही ना याची अधूनमधून खातरजमा करावी.
म्हणजे आपल्या नावानी काही जण खोटे किंवा फेक अकाउंट्स उघडतात आणि त्याच्यावरून आपले फोटो टाकतात किंवा आपल्याविषयीची माहिती टाकतं. असं होत नाही ना, हे अधूनमधून बघावं. त्यासाठी आपण सरळ आपलं नाव उदाहरणार्थ फेसबुकवर सर्च करू शकतो आणि आपल्या नावानी आणखीन काही अकाउंट्स उघडले जात आहेत का किंवा आणखीन काही होतंय का अशा प्रकारची खातरजमा सुद्धा जरूर करावी. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक मुलीनी किंवा महिलेनी हा आत्मविश्वास बाळगावा की फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर माध्यमावर आपली कुठल्याही प्रकारे बदनामी झाली तर ती बदनामी ही आपली स्वतःची नसते. म्हणजे ती व्हर्च्युअल किंवा अस्तित्वात नसलेली प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेला फार महत्त्व देऊ नये. त्यामुळे असं दुर्दैवाने कधी घडलंच तरी त्याचा आपण फार मनस्ताप करून घेऊ नये आणि त्यासाठी सरळ जो कायदेशीर मार्ग असेल तो कायदेशीर मार्ग पटकन स्वीकारावा आणि त्या मार्गाने पुढे जावं. कारण याचं कारण असं की कित्येकदा असं लक्षात आलेलं आहे की बदनामी झाली म्हणून एखाद्या मुलीनी किंवा एखाद्या महिलेनी वाईट वाटून घेणं आणि त्याचे टोकाचे परिणाम गाठणं अशा घटना घडू शकतात. तर हे आपण केलेलं नाहीये, दुसऱ्यांनी कोणीतरी केलेलं आहे आणि त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हे आपण लक्षात घेऊन कायदेशीर मार्ग त्या बाबतीत स्वीकारावा. खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपला एक पुढचा प्रश्न घेऊया. विठ्ठल आपल्याशी बोलतात बुलढाण्यावरून. नमस्कार. हा मॅडम, माझा हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की या तंत्रज्ञानाच्या युगात आपण फेसबुक आणि व्हॉट्सअप पासून एकदमच असं दूर राहिलं तर त्याच्यापासून आपलं काही पर्टिक्युलर असं नुकसान होतं का? धन्यवाद. खरं तर नुकसान असं काही होतच नसेल नाही सर की व्हॉट्सअप आणि या फेसबुकपासून दूर राहिल्यावर, जसा त्यांचा प्रश्न होता, मला असं वाटतं त्यांच्यावर आपण सगळ्यांनाच मार्गदर्शन करू शकतो की त्याचा वापर कितपत करायचा आहे. हो, नाही अजिबात 100% यातनं काहीही नुकसान होत नाही. फक्त काही प्रमाणात मी म्हणेन की याचे थोडेफार जे फायदे असतात त्या फायद्यांपासून आपण दूर राहू. मी तुम्हाला 1-2 सोपी उदाहरणं सांगायची तर फेसबुकचा वापर करून अनेकदा लोकांना त्यांच्या शालेय जीवनातले मित्र मैत्रिणी, खूप वर्षांपासून न भेटलेले परिचित लोक असे अनेक वर्षांनी सापडलेले आहेत आणि त्यातनं जो आनंद आहे, म्हणजे फेसबुकवर भेट झाल्यानंतर ते प्रत्यक्ष आयुष्यात पुन्हा भेटायला लागले, त्यांच्या पुन्हा सहली निघायला लागल्या, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. एका ठराविक वयोगटानंतरच्या म्हणजे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने याचा करमणूक किंवा विरंगुळा म्हणून खूप चांगला वापर करता येऊ शकतो. याशिवाय जेव्हा आपल्याला कुठल्याही कारणांसाठी कोणाच्या मदतीची गरज भासते, इमर्जन्सी आपण ज्याला म्हणतो, अशी उदाहरणं घडलेली आहेत की एखादा अपघात घडला आणि तो अपघात घडल्या व्हॉट्सॲपवरून एखाद्या माणसाने त्याविषयीची माहिती दिली, कारण बाकीची सगळी माध्यमं बंद होती किंवा कोणाला काही सुचलं नाही त्या भीषण परिस्थितीमध्ये, तर लगेच त्यावेळेला पोलिसांची मदत आली किंवा ॲम्ब्युलन्सची मदत आली. अशा प्रकारच्या विधायक गोष्टी सुद्धा इथे बरेचदा घडताना दिसत आहेत. त्याशिवाय अनेक लोकांनी सामाजिक कामं करण्यासाठी समान किंवा एकसारखी मतं असलेली, समाजासाठी काहीतरी करायचं आहे अशी ध्येय असलेले लोक एकत्र येऊन त्यांनी ग्रुप्स तयार केलेले आहेत आणि त्या ग्रुप्सच्या माध्यमातून गावातले छोटे छोटे स्थानिक प्रश्न सोडवणं किंवा दबाव गट तयार करणं, आपल्या आवडीचे छंद किंवा इतर सगळ्या गोष्टी असतात त्या एकत्र करून त्यांचे ग्रुप्स बनवणं आणि लोकांनी एकत्र येऊन त्याचा वापर करणं, अशा चांगल्या गोष्टींपासून आपण कदाचित मुक्त राहू शकतो. एवढंच फक्त त्यातनं होऊ शकतं, पण नुकसान असं काही त्यातनं होत नाही. ते खरं नाही. तर आपण असं म्हणू शकतो की आजकाल ही जी सोशल नेटवर्किंग किंवा आपण म्हणतो इंटरनेट जे माणसाला आता दूर करत चाललंय, पण मुळात त्याचा हेतू असा असावा की माणसं जवळ यावीत. पण एकदा का आपली, जसं तुम्ही सांगितलं की फेसबुक जुन्या मित्रमैत्रिणींची ओळख होते, तर त्यातून कुठेतरी आपलेपणा, एक जवळीक येते. पण ह्याचा जेवढा वापर आहे तेवढा गैरवापर करणं टाळणंही आपल्या हातात असतं. अगदी खरं नाही का? अजून काय मार्गदर्शन कराल सर? कारण काय होतं की आज उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण पूर्णतः त्या यंत्राच्या जाळ्यात अडकलेलो असतो आणि त्यातून आपल्या आयुष्यावर कितीतरी त्याचा प्रभाव पडत असतो. तो कितपत आणि कसा पडावा हे आपण समजून घ्यायचं, ते सांगा. या सगळ्या तंत्रज्ञानामुळे खरं म्हणजे माणसं ही एकमेकांच्या जवळ आली पाहिजेत आणि माणसांमधले जे सगळे मतभेद असतील ते कदाचित दूर झाले पाहिजेत. अशा प्रकारचा याचा हेतू असला तरी त्याचा ज्या प्रकारे लोक वापर करतात तर त्यामुळे उलट हे अंतर खरं म्हणजे वाढत चाललंय. आपण अनेकदा अशी दृश्य बघतो की एखाद्या घरामधले आई, बाबा आणि समजा 2 मुलं
ही 4 जण स्वतंत्रपणे आपापल्या मोबाईलमध्ये मग्न असतात किंवा एखाद्या बागेमध्ये आपण फिरायला गेलो तर लोक आजूबाजूचं सगळं जे सौंदर्य आहे, आपण तिथे छान त्या सगळ्या मोकळ्या हवेत फिरायला आलेलो, आपल्या बाजूला निसर्ग आहे, या सगळ्याचं भान सोडून आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. एकूणच आपण कुठेही जाऊ, म्हणजे रस्त्यावर अनेकदा अपघात घडलेले आहेत कारण कानात इयरफोन घालून लोक जातात, त्यामुळे वाहनांचा आवाज ऐकू येत नाही, रेल्वेचा आवाज ऐकू येत नाही. इथपासून ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे या माध्यमांचा अति आणि गैरवापर झाल्यामुळे या सगळ्याचं नुकसान आपल्याला खरं म्हणजे दिसतंय. हे नुकसान टाळण्यासाठी माझ्या मते मगाशी जसं म्हटलं की टेक्नॉलॉजी डाएट घालून घेणं, प्रत्येक कुटुंबाने आपण हे किती वापरायचं यावर निर्बंध घालणं आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे याचा वापर टाळणं. म्हणजे एखादी गोष्ट ही प्रत्यक्ष संवादाने शक्य असेल, म्हणजे आता उदाहरण सांगायचं तर अनेकदा आपण असं बघतो की एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर सगळेजण शक्य तितक्या पटापट तिथे हॅपी बर्थडे सुद्धा म्हणत नाहीत, म्हणजे HBD अशी अक्षरं लिहून आपण मोकळं होतो, म्हणजे हॅपी बर्थडेच्या ऐवजी. असं न करता उदाहरणार्थ त्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करणं, अशा साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे अलीकडे लोकांना कोणीतरी आपल्याला फोन केला याचं सुद्धा अप्रूप वाटावं अशी परिस्थिती आहे, कारण पटकन लिखित संदेश शक्य तितका छोटा हा टाकला जातो. तर आपल्या वैयक्तिक पातळीवर याचा वापर मर्यादित ठेवून अशा गोष्टी आपण करत राहिलो तर मला वाटतं हे तंत्रज्ञान सुखकारक नक्कीच होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. अगदी खरं. आपला पुढचा प्रश्न घेऊया. सरोजिनी आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. 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 आपला मी माझी एक वेबसाईट आहे लोकांना माइंड पॉवर वाढवण्याची, किंवा आता बघतो ना आपण छोट्या छोट्या कारणासाठी आत्महत्या वगैरे करतात वगैरे, अशा याच्या सगळ्या एकूणच आपल्या अडीअडचणीतनं बाहेर कसं यावं, मानसिक शक्ती कशी वाढवावी याच्यासाठी मार्गदर्शन करते लोकांना. सध्या मी वेबसाईट उघडलेली आहे माझी स्वतःची. तर या वेबसाईट हे जे सोशल मीडियाज आहेत सगळे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे आणि इतर काही, तर त्याचा इफेक्टिव्हली वापर आपल्या वेबसाईट प्रमोशनसाठी कसा काय करायचा त्याबद्दल जरा मार्गदर्शन करावं असं आहे. थोडक्यात त्यांना काय मार्गदर्शन कराल सर? खरं म्हणजे हे खूप तुम्ही विधायक करताय, तुम्ही जे सांगताय त्यावरून. तर त्यासाठी 2-3 मी सोप्या गोष्टी तुम्हाला सांगेन. एक तर तुमच्या या वेबसाईट विषयी तुम्ही ब्लॉग लिहावा असं मी सुचवीन. म्हणजे काही ठराविक अंतराने, समजा आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, अशा ठराविक दिवशी त्याविषयीची थोडक्यात माहिती लिहावी आणि ती माहिती तुमच्या ब्लॉगवर टाकावी आणि त्या ब्लॉगची लिंक जी असेल ती तुमच्या फेसबुक अकाउंटवर किंवा ट्विटरवर टाकावी की ज्यायोगे हळूहळू लोक ते वाचायला लागतील. याशिवाय तुमच्या परिचयातले जे लोक आहेत, मित्रमैत्रिणी, नातेवाईक वगैरे, त्यांना याविषयीची माहिती त्यांच्या अकाउंटवर टाकण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी शक्य झालं तर तुम्ही निश्चित प्रवृत्त करावं. याच्या जोडीला तुमच्या विषयाशी संबंधित असलेल्या घडामोडी जगात जेव्हा घडतात, उदाहरणार्थ तुम्ही नैराश्यातून लोकांनी बाहेर येण्याविषयीचं आता समजा काही लिहिलेलं असेल आणि त्या संबंधीची एखादी बातमी आली किंवा संशोधन त्याविषयीचं छापून आलं तर त्याची लिंक लगेच तुमच्या फेसबुकवर टाकणं आणि त्याविषयी तुम्ही काय लिहिलेलं आहे याची सुद्धा लिंक तिथे टाकणं. तर हळूहळू लोकांना त्याविषयी आपुलकी वाटायला लागते, लोक वाचायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. म्हणजे बरेचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट सुरू करतो पण काही दिवसानंतर ती माहिती तिथली जी असते त्या वेबसाईटवरची तर ती अपडेट होत नाही, ती जुनीच राहते आणि यामुळे लोक कंटाळून जातात. तसं न होऊ देणं आणि सातत्याने त्याच्यामध्ये भर टाकत राहणं आणि ते शेअर करणं, यामुळे मला वाटतं ही साईट चांगलीच लोकप्रिय होऊ शकते. अगदी खरं. म्हणजे त्याचा वापरही कसा करावा हे आपल्याला जमलं पाहिजे. अतुलजी, ह्या इंटरनेटची सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने काय काय धोके असतात हे आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण कसं सांगू शकतो? इंटरनेटचे जसे चांगले त्याचे फायदे तर त्याचे धोके काही सांगितलेत. उरलेले काही धोके असे की इंटरनेटचा वापर आपण करत असताना आपण त्याच्यामध्ये खूप जास्त गुंतत चाललेलो नाहीयेत ना, आपण योग्य कारणांसाठीच त्याचा वापर करतोय ना, इंटरनेटवरची माहिती अचूक आहे हे आपण पडताळून घेतोय ना, मुलांना विशेषतः शाळेमध्ये उदाहरणार्थ प्रकल्प दिले जातात तर ते माहिती सगळे तिथनं इंटरनेटवरनं डाउनलोड करतात, कटपेस्ट करतात, अशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीयेत ना. याखेरीज इंटरनेटचा वापर आपण समजा आर्थिक गोष्टींसाठी करत असू, उदाहरणार्थ खरेदी, इंटरनेट बँकिंग, बिलं भरणं, ते करत असताना आपण सगळी सुरक्षेची काळजी घेतोय ना हे सांभाळणं
आपण स्वतः इंटरनेटवर नको असलेला मजकूर म्हणजे ज्याला स्पॅम म्हणतात तो मजकूर तयार करत नाही ना. म्हणजे उगीच आलेली ईमेल सगळ्यांना फॉरवर्ड कर, आलेला मेसेज सगळ्यांना फॉरवर्ड कर, अशा प्रकारच्या गोष्टी आपण स्वतः करत नाहीये ना. या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर मला असं वाटतं की इंटरनेटचा वापर हा खूप विधायक प्रकारे होऊ शकतो. अगदी खरं आहे. आपण म्हणजे असं म्हणू शकतो की जाता जाता अगदी एका शब्दात काय सांगायचं आहे सगळ्या लोकांना मार्गदर्शन आपल्या? याविषयी माझं खरं म्हणजे आणखीन एक पुस्तक आहे, तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड नावाचं. तर आपण या सगळ्या गोष्टींचा ओव्हरलोड आपल्यावर करून घेत नाहीये ना, आणि हे तंत्रज्ञान आपण योग्य प्रकारे वापरतोय ना, हा प्रश्न स्वतःला विचारणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपण इतरांना त्याविषयी सांगू शकतो. अगदी खरं आहे. मी तसं म्हणू शकते की जे जे आपण ठावे ते इतरांशी सांगावे. खरं तर पालक, समाज आणि शिक्षक या सगळ्यांची खूप मोठी जबाबदारी आहे की ह्याचा वापर जो आहे तो योग्य प्रकारे झाला पाहिजे, त्याचा गैरवापर होता कामा नये. खरं तर हा विषयाचा खूप मोठा आहे, वास्ट आहे, आणि एवढ्या कमी वेळात जी काही तुम्ही छोटी छोटी आम्हाला उदाहरणं दिली किंवा सोप्या भाषेत सांगितलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.